लग्न म्हणजे दोन लोकांचं बंधन असते. त्यात कोणीही तिसरा नसतो. दोघांच्या पसंतीने सोयरीक होत असे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने दोघांची गडबंधने जुळतात. दोघांनाही दोघे पसंत असतात तेव्हाच ते बंधन जुळले जातात. आणि जर लग्नानंतरही पसंत नसलं तर दोघांमध्ये अनबन ही होतच असते आणि नंतर ते दोघे जवळ राहतात आणि काही वर्षानंतर मुलं बाळं झाली की ती वेगळी राहतात. म्हणजे बंधन जुळलं पण मन आणि प्रेम जुळलं नाही आणि त्यानंतरही त्यांची वादावाद होतच असतात. म्हणून सांगते मी, घरदार पसंतीचं, मुलगा पसंतीच्या इन्फॉर्मेशन करेक्ट असली की सगळं परिवार बघा सुरळीत चालतो. मुलगी कुण्या दुसऱ्याची नाही, तुमची आहे. आणि चांगली संस्कारी मुलगी असून तुम्ही समजूतदार मेहनती माणसाला न देता कुण्याही मुलाच्या हाती तिचा हात कसे देऊ शकता? पुरातन चालीरीती सोडा. आपल्या मुलांना जो सुखी ठेवेल आणि चांगल्या मुलांना सुखीच हवं हे सगळ्यांना माहीत आहे. वाईट लोकांची सोयरीक कधीही होत नसते आणि दोघांच्या पसंतीचं असलं ना तर लेकरं काय परिवार पण सुखाचाच असतो.